मित्रांनो, आता आपण या लेक्चरच्या माध्यमातून सैनिक स्कूलच्या पेपरला कशा पद्धतीने सामोरं जायचं, सैनिक स्कूलचे पेपर सोडवत असताना वेळेचे व्यवस्थापन कसं करायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, याविषयी या लेक्चरच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर सर्वांनी अगदी काळजीपूर्वक लेक्चर ऐका आणि शेवटपर्यंत लेक्चर व्यवस्थितपणे या ठिकाणी कंप्लीट करा. तर सैनिक स्कूल वेळेचे व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर आपण आता जी चर्चा करणार आहोत ती 3 टप्प्यातली चर्चा करणार आहोत. आणि सैनिक स्कूल वेळेचे व्यवस्थापन करताना हे 3 मुद्दे आपल्याला विसरायचे नाही. सर्वात पहिले आपण समजून घेऊया की परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे. तर सैनिक स्कूलच्या परीक्षेचे स्वरूप लक्षात घेत असताना 4 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. त्या चारही मुद्द्यांचा जर का आपण विचार केला तर सर्वात पहिला मुद्दा असणार आहे परीक्षेचे स्वरूप. आपण समजून घेऊया. तर परीक्षा जी असणार आहे ती परीक्षा आपली ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे रिटर्न पेपर नसतो सैनिक स्कूलच्या, ऑब्जेक्टिव्ह टाईपची प्रश्नपत्रिका असते. त्याच्यानंतर दुसरं असणार आहे का एकूण नंबर ऑफ प्रश्न, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतील किंवा एकूण प्रश्न किती असणार आहेत त्याच्यामध्ये. तर एकूण प्रश्न असणार आहेत 125, म्हणजे 125 क्वेश्चन्स आपल्याला पेपर्समध्ये येतील. त्याच्यानंतर याला जे मार्क्स असणार आहेत ते 300 मार्क्स असतात. म्हणजे 125 क्वेश्चन्स असतील आणि त्याला टोटल मार्क्स असणार आहेत 300. त्याच्यानंतर 4 नंबरचे पॉईंट असेल का टाइम किती असणार आहे पेपरला. तर पेपरला टाइम असणार आहे 150 मिनिट्स, म्हणजे थोडक्यात 2.5 तासामध्ये 2.5 आवर्स मध्ये आपल्याला पेपर कंप्लीट करायचा आहे. 150 मार्क्स असतील, सॉरी 150 मिनिट्स असतील. थोडक्यात इन शॉर्ट मध्ये म्हटलं तर ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 125 असणार आहेत. नंबर ऑफ मार्क्स 300 मार्क्स असतील आणि टाइम जो असणार आहे 150 मिनिट्स असणार आहेत. मध्ये कोणताही ब्रेक वगैरे नसतो. ठीक आहे. तर 2.5 तासामध्ये आपल्याला 125 प्रश्न सोडवायचे. तर हे झालं एक्झामच्या पण एक स्वरूप बघितलं या ठिकाणी. सेकंड पार्ट असणारे आपण टाइम मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे. जर टाइम मॅनेजमेंटचा विचार केला मित्रांनो, तर टाइम मॅनेजमेंट करत असताना बघा 5 मुद्दे खूप महत्वाचे. तर फर्स्ट विचार करा का पहिला जो सब्जेक्ट असेल आपला जनरल नॉलेजचा असणार आहे, ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो. फर्स्ट जीके असेल आणि जीकेला जर का आपण विचार केला तर जीकेला तुम्ही टोटल प्रश्न जे असतील ते 25 क्वेश्चन्स असतील जीके साठी आणि त्याला मार्क्स असणार आहेत 50 मार्क्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला जीके जे असणार आहे तर ते 15 मिनिटांमध्ये सोडवणं कधी चांगलं असणार आहे. बघा तुम्ही टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. जो आपला पेपर 2.5 तासाचा असेल तर 2.5 तास म्हणजे 150 मिनिटांच्या टाइम मॅनेजमेंट आपल्याला यायला पाहिजे. आणि हा टाइम मॅनेजमेंट तुम्ही फॉलो करा, तुम्हाला टाइम कमी पुरणार नाही पेपरमध्ये. तर बघा 25 क्वेश्चन आपल्याला जीकेचे असतील, त्याला मार्क्स असणार आहेत 50 मार्क्स. तर सर्वात आधी ना जीके सॉल्व्ह करा पेपरमध्ये. ओके. मॅथला नंतर सॉल्व्ह करा, मी सांगतो ही सिरीज ठेवायची. तर 25 क्वेश्चन 50 मार्क्स आणि मिनिटे असणार आहेत 50 मिनिटे. म्हणजे 15 मिनिटांमध्ये आपल्याला हे 25 क्वेश्चन जीकेचे सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर सेकंड सब्जेक्ट असणार आपला तो म्हणजे लँग्वेज. कदाचित हे नंबर्स थोडं मागे पुढे असतील परंतु सिक्वेन्स अशी पाहिजे तुमची. पहिल्यांदा जीके सॉल्व्ह करा, सेकंड नंबरला लँग्वेजचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तर लँग्वेजला काय असणार आहे, तर टोटल क्वेश्चन असतील 25 क्वेश्चन्स आपल्याला 50 मार्क्सला असतील, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्सला आहे लँग्वेजच्या. तर 50 मार्क्स आपल्या लँग्वेजला आहे आणि लँग्वेजला आपल्याला सॉल्व्ह करायचे 15 मिनिटांमध्ये. म्हणजे एक लक्षात घ्या, सर्वात आधी जीके 25 क्वेश्चन 15 मिनिटे, त्याच्यानंतर लँग्वेज 25 क्वेश्चन 15 मिनिटे. म्हणजे पहिल्या 30 मिनिटांमध्ये ना तुमचे जवळपास 50 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले पाहिजे. टोटल क्वेश्चन तुमचे 125 असणार आहे. थर्ड नंबरच्या सब्जेक्ट घ्यायच्या हातामध्ये तो इंटेलिजंट टेस्ट, याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो. तर इंटेलिजंट टेस्टला काय करायचं, इंटेलिजंट टेस्टमध्ये 25 क्वेश्चन असतील आणि 25 क्वेश्चन्सला टोटल मार्क्स असणार आहेत तुमचे 50 मार्क्स आणि याला टाइम द्यायचे म्हणजे आपल्याला 40 मिनिट. म्हणजे 40 मिनिटांमध्ये आपल्याला इंटेलिजंट टेस्टचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता हे 25 क्वेश्चन आपल्याला 40 मिनिटं काय दिलेले आहेत, तर याचे कारण असं मित्रांनो का इंटेलिजंट टेस्ट जो आहे ना हे आपल्याला आउट ऑफ मार्क्स देणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला थोडंफार काही वेळेला पेन वर्क करायचं असतं. तर 40 मिनिटांमध्ये आपल्याला इंटेलिजंट टेस्टचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर 4th नंबरचा सब्जेक्ट असणार आहे मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्स आपल्याला खूप जास्त महत्वाचा सब्जेक्ट आहे, कारण 125 क्वेश्चन्स पैकी
याच्यावर आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहेत 50 क्वेश्चन्स आणि याला मार्क्स असणार आहेत 150. म्हणजे 50 प्रश्न आपल्याला 150 मार्कांसाठी असणार. आणि याला वेळ द्यायची मित्रांनो, सर्वात जास्त वेळ आपल्याला मॅथला द्यायचे 70 मिनिट्स. आणि तुमची सिक्वेन्स पाहिजे, लक्षात घ्या सिक्वेन्स कशी. तर फर्स्ट तुम्ही जीके सॉल्व्ह करा, याच्यात कोणतेही चेंजेस करू नका. जीके 25 क्वेश्चन आहेत, 15 मिनिटांमध्ये सोडवा, 50 मिनिट्स मध्ये. सेकंड असेल लँग्वेज, 25 क्वेश्चन 15 मिनिट्स, म्हणजे 30 मिनिट्स मध्ये तुमचे पहिले 50 क्वेश्चन व्हायला पाहिजे जीकेचे आणि लँग्वेजचे. त्याच्यानंतर 25 क्वेश्चन आपल्याला इंटेलिजंट टेस्टचे असतील, याला 40 मिनिटं द्या. म्हणजे 50, 15, 15, 30 आणि 40, 70 मिनिटांमध्ये तुमच्यात ना हे 3 सब्जेक्ट व्हायला पाहिजे. आणि राहतायत आता परत गणिताला तुम्ही 50 क्वेश्चन असतील, 70 मिनिटं द्या. जरा पेपर फास्ट सॉल्व्ह करायचा, सेकंड राऊंड मध्ये पेपर सॉल्व्ह करायचे नाही, जे टिक करायचे ते पहिल्या राऊंडला. ठीक आहे. क्वेश्चन पेंडिंग ठेवायचे नाही, पहिल्या राऊंडला आलं तर ठीक, नाही तर टुक्का मारा. कारण आपल्याला टुक्का जरी मारला तर आपल्याला पेनल्टी नाहीये. ठीक आहे, नाही सॉल्व्ह केला तरी आपल्याला 0 मार्क्स भेटेल. जे टुक्का लागला तर लागू शकतो तो त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं जे असतील बघा, इथपर्यंत काय झाले 70 मिनिट आणि पुढचे 70 मिनिट वरचे, तर 140 मिनिट होत आहेत. आणि 10 मिनिट ओव्हरलुक साठी द्या. म्हणजे 10 मिनिटांमध्ये शेवटी तुम्ही व्यवस्थित ओएमआर आन्सर शीटवर तुमच्या रोल नंबर वगैरे टाकलेले आहे का, ती माहिती व्यवस्थित भरलेली आहे का, हे चेक करण्यासाठी 10 मिनिटं द्या. आणि राहिलेली प्रश्न ते 10 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करा शेवटची. हे झाले तुमचे 150 मिनिटांच्या हिशोब. बघा, 15 मिनिटे जीके, 15 मिनिटांमध्ये लँग्वेज, 40 मिनिट्स मध्ये तुम्हाला इंटेलिजंट टेस्ट आणि 70 मिनिट मध्ये मॅथ सॉल्व्ह करायची. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही 150 मिनिटांचे टाइम मॅनेजमेंट करू शकता त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अजून जर का आपण विचार केला, हे झालं टाइम मॅनेजमेंट. हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी, हे टाइम मॅनेजमेंट आपलं ह्या पद्धतीचे असणं गरजेचे मित्रांनो. हे बघा, ओके. तर हे तुमचे टाइम मॅनेजमेंट असणं गरजेचे पेपरसाठी. ओके. नेक्स्ट, आता परीक्षेची काही महत्वाची सूत्र तुम्हाला सांगतो, त्रिसूत्री सांगतोय. सर्वात पहिले काय लक्षात घ्या एक्झामसाठी. तर एक्झामचा विचार करत असताना महत्वाची साधनं जी आहेत ना, ती तुमच्याकडे असायला पाहिजेत. जवळपास 7 महत्वाची साधने म्हणजे टूल्स तुमच्याकडे असणं गरजेचे. त्याच्यावेळी कोणकोणती टूल्स आपल्याला लागतील, हॉल तिकीट ठेवा सोबत. ओके, लक्षात घ्या. सर्वात आधी प्रवेशपत्र, ऍडमिट कार्ड, सेकंड असणारे आधार कार्ड, ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स करून घ्यायची पेपराला. ठीक आहे, कारण एखाद्या वेळेला ते फोटो आयडी मागतात पेपरसाठी. तर ऍडमिट कार्ड, त्याच्यानंतर आधार कार्ड, एक फोटो आयडी ठेवायची. त्याच्यानंतर बॉल पेन ठेवायची. जेल पेन किंवा इंक पेन घेऊन जायचे नाहीये. बॉल पेन घ्यायची, काळे किंवा निळे. जर काळे घेतले मी रिकमेंड करेल तर ब्लॅक पेन घ्यायचे, 2 ब्लॅक पेन. ठीक आहे. दोघेही थोडीशी वापरलेली घ्यायची, कारण पेपरच्या वेळेला एकाच वेळेला नवीन पेन चालत नाहीये. तर काळे घेतले तर दोघेही काळे घ्यायचे, ब्लॅक घ्यायची. जर का तुम्ही ब्ल्यू पेन घेतले तर दोघेही ब्ल्यू पेन घ्यायचे, परंतु ती बॉल पेन पाहिजे. जेल पेन वगैरे युज करायची नाहीये. त्याच्यानंतर 2 पासपोर्ट साईजची फोटो घ्यायची सोबत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर का त्यांनी घड्याळ अलाउड केलेली असेल वॉच, तर स्मार्ट वॉच वगैरे नको, सिंपल जी साधी घड्याळ असते ना ती नंबरची, जी स्मार्ट वॉच नसेल ती घेऊन जायची. जर त्यांनी अलाउड केली तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंटसाठी ती कामात येईल. जर का त्यांनी अलाउड नाही केली तर तुम्ही बॅगमध्ये ती काढून ठेवू शकतात नंतर. त्याच्यानंतर हँकी घ्यायची, हातरुमाल. ठीक आहे. एखाद्या वेळेला घाम वगैरे येतो पेपरमध्ये, किंवा जर का शिंक वगैरे आली आपल्याला, तर त्यावेळेला हातरुमाल सोबत असणं गरजेचे. एक वॉटर बॉटल ठेवा. ठीक आहे. कारण एखाद्या वेळेला प्रेशर असतो आपल्यामध्ये, आपल्यावर पेपरच्या, तर त्यावेळेला पाणी वगैरे लागतं. तर एक वॉटर बॉटल तुमच्या सोबत ठेवू द्या. तर हे 7 वस्तू ज्या आहेत ना त्या सोबत ठेवायच्या. बघा, ऍडमिट कार्ड, एक ओरिजिनल आणि एक झेरॉक्स कमीत कमी ठेवा. त्याच्यानंतर आधार कार्ड, एक ओरिजिनल आणि एक झेरॉक्स त्याची. त्याच्यानंतर बॉल पेन, रिकमेंड करतो ब्लॅक पेन घ्यायची, दोघे ब्लॅक पेन घ्या. पासपोर्ट साईजचे 2 फोटो, साधी घड्याळ, एक हातरुमाल आणि एक पाण्याची बॉटल. आणि जर का ट्रान्सपरंट पॅड असतील तुमच्याकडे तर पॅड पण घेऊन जा. एखाद्या वेळेस बेंचेस वगैरे खराब असतील तर तो पॅड आपल्याला कामात येतो. जर का त्याने अलाउड केलं नाही तर ठेवू शकतो आपण तिथं बाहेर. ठीक आहे. तरी महत्वाची साधनं 7 मी तुम्हाला मिनिमम सांगितलेली. त्याच्यानंतर सेकंड असणारे का मानसिक स्वास्थ्य, म्हणजे माइंडसेट आपला कसा असायला पाहिजे पेपरसाठी. तर बघा, तर जर समजा तुमच्या पेपर जर का येत्या 24 तासात आहे,
तर पेपरच्या आधी कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप पाहिजे. खूप रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका. आणि उद्याच्या पेपरची तयारी आपण आत्ताच करायची ती. म्हणजे जवळपास 7 ते 8 तासाची पूर्ण झोप घ्यायची आणि त्याच्यानंतर पेपरच्या 24 तास आधी जो आहार असेल, जे आपलं डाएट असणार आहे ना, तो हलका पाहिजे अगदी. म्हणजे तेलकट, तुपकट, मसालेदार किंवा शिळं अन्न खायचं नाहीये. हलके जेवण करा आणि जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये जातोय, तर एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या 2-3 तास आधी थोडं फलाहार घ्या, म्हणजे फ्रुट्स वगैरे घ्यायची, जसं ॲपल वगैरे घेऊ शकतात, बनाना घेऊ शकता तुम्ही, चिकू वगैरे असतील ती घेऊ शकतात. थोडक्यात कमीत कमी 2 फळं तरी तुम्ही घ्या. म्हणजे केळी घ्या 2-3 केळी. तर मग ॲपल जर का घेतलं तर बेस्ट असेल. ॲपलही घेऊ शकता तुम्ही. आणि परीक्षा हॉलमध्ये जे आपलं सेंटर असेल ना, त्या सेंटरवर आपण कमीत कमी 1 तास, 1.5 तास आधी तिथं पोहोचा. आणि परीक्षेच्या आधी जेव्हा तुम्ही हॉलमध्ये एंट्री करता, आता तुमचे पेपर सुरू होतोय, तर 10-15 मिनिटे किंवा 5 मिनिटं तुम्ही डीप बलून ब्रीथिंग करू शकता. बलून ब्रीथिंग म्हणजे काय? दीर्घ श्वास घ्यायचा, ओके, आणि तो सोडायचा. असं 5 वेळेला तुम्ही करू शकता. आणि एक्झाम हॉलमध्ये तुम्ही एंट्री करण्याच्या आधी 10-15 मिनिटे, एक 15 मिनिटे शांत डोळे लावून बसायचे. तुमच्या एक्झाम हॉलमध्ये जो एक्झाम सेंटर असेल, तिथं कुठेतरी एकांत असणार आहे, एखादं झाड असणार आहे, त्याच्या खाली बसून थोडं 15 मिनिटं प्राणायाम करायचं. फार तेवढ्याला रिव्हिजन करायची, घाई करायची, वाचन करायचे, नोट्स रिवाईज करायच्या, ह्या मेंटॅलिटीमध्ये राहायचे नाही. कूल माइंडसेट आपला रिसेट करायचा एकदा. तर एक्झाम हॉलमध्ये जातोय त्याच्या 15 मिनिटं आधी थोडंफार प्राणायाम वगैरे करून घ्या. खूप जड एक्सरसाइज वगैरे आपल्याला करायची गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पण जर का बघितलं, तर या ठिकाणी बघू शकतो आपण 3rd नंबरचे पॉइंट असणार आहे. लेखी पेपर सोडवण्याची मानसिकता. म्हणजे आता पेपर माइंडसेट, आता तुमच्या हातामध्ये पेपर येतोय, तर सर्वात आधी काय करायचं, 15 मिनिटं आधी आपण आपल्या बेंचवर बसून जायचं आणि बेंचवर बसल्यानंतर 5 मिनिट, एक 5 ओंकार, तुम्ही ओंकार जे असतील ना, ते ओंकार जे असतील, ओंकार म्हणा डोळे लावून, किंवा बलून ब्रीथिंग करा 5 मिनिटं. 5 वेळेला दीर्घ श्वास घ्या, कारण ऑक्सिजन मेंदूला भेटायला पाहिजे. दीर्घ अगदी, असं अगदी दीर्घ, आणि हळूहळू श्वास सोडवायचा. याच्यामुळे तुमचे बीपी, त्याच्यानंतर मेंटॅलिटी हे सेट होईल पेपरसाठी. ओके. हा. त्याच्यानंतर आता याच्यात बघा, हे काय करायचे, लेखी पेपर सोडवण्याची मानसिकता. प्रश्नपत्रिकेतील माहिती अचूक भरणे, म्हणजे रोल नंबर वगैरे असेल पेपरमध्ये, तो व्यवस्थित भरणं. ओएमआर उत्तर पत्रिकेत माहिती अचूक भरणे. जो ओएमआर आन्सर शीट तुम्हाला भेटते, त्याच्यात जी माहिती असेल ती व्यवस्थितपणे फिल करा. म्हणजे त्याच्यात रोल नंबर असेल, तुमच्या क्वेश्चन पेपरचा जो सेट असेल, ए बी सी डी, तो व्यवस्थित भरायचा आहे. एखादा मुद्दा नाही आपल्याला कळाला, जर एक्झामिनर असतील तर त्या एक्झामिनरला तुम्ही तिथे विचारू शकतात. पेपर सॉल्व्ह करत असताना पूर्ण प्रश्न कंप्लीट रीड करायचा. कोणताही क्वेश्चन इनकम्प्लीट रीड करून पेपर सॉल्व्ह करायचे नाही. म्हणजे क्वेश्चन रिडिंग कसं करतो आपण, क्वेश्चन नंबर पासून तर शेवटच्या ऑप्शन पर्यंत रीड करतो. आणि रीड केल्यानंतर समजा फर्स्ट एक्झाम्पलचं तुमचे आन्सर आलेलं आहे सी, फर्स्ट क्वेश्चनच्या, तर फर्स्ट सी, आणि परत ओएमआर आन्सर शीटवर म्हणायचं फर्स्ट सी. तिथं सिरीज आपल्याला चुकू द्यायची नाहीये, अगदी व्यवस्थित रीड करायची. ओएमआर आन्सर कीवर आपल्याला अचूकपणे आन्सर नोंदवता यायला पाहिजे. त्याच्यानंतर ओएमआर आन्सर शीट मध्ये सिरीज आपली रॉंग यायला नको पाहिजे. समजा तुम्ही एखादा, समजा 10 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला येत नाही, तो तुम्ही स्किप करता आणि 11 नंबरचे सॉल्व्ह करतात, आणि ओएमआर आन्सर शीटवर टिक करताना 10 वर टिक करणार. तर तसं नको. कसं माइंडसेट पाहिजे, समजा 11 नंबरचे क्वेश्चन आन्सर येतं सी, परत ओएमआर आन्सर शीटला नंबर चेक करायचे, आपण कोणावर क्लिक करतोय, रिपीट करून सांगतो, नंबर चेक करायचे. समजा 11 सी बघायचे, 11 सी, मग परत 12 नंबरचे तुम्ही स्किप केला, 13 नंबरचे सॉल्व्ह करताय, 13 ए, 13 ए बघायचे तिथं आणि एकदम गोल करायचे. हे माइंडसेट तुमच्या पाहिजे. हे 5 मुद्दे लक्षात घ्या. प्रश्नपत्रिकेतील माहिती अचूक भरणे, ओएमआर आन्सर शीट मधील माहिती अचूकपणे भरणे, प्रत्येक प्रश्न कंप्लीट रीड करायचा. कंप्लीट म्हणजे काय, त्याच्या नंबर पासून तर शेवटच्या ऑप्शन पर्यंत कंप्लीट रीड करायचा, तरच आपण टिक करायचे. आणि जो प्रश्न आपण आन्सर फायनल केलेले, त्याला त्या ठिकाणी बरोबर ओएमआर आन्सर शीटवर त्याच नंबरच्या क्वेश्चनला आपण टिक करतोय का, हे वारंवार पडताळायचं प्रत्येक प्रश्नाला. ठीक आहे. तर हे 3 सूत्र तुमचे खूप महत्वाचे असतील. पहिल्यांदा महत्वाची साधने, मानसिक स्वास्थ्य आणि लेखी परीक्षेची मानसिकता. ठीक आहे. तर एवढं छोटीशी टिप्स मी तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी देतोय. आणि जेव्हाही तुम्ही सैनिक स्कूलचे पेपर सॉल्व्ह करणार बेटा,
तर तेवढेला एक लक्षात घ्या, सैनिक स्कूल इयत्ता 6वीचा जो पेपर असणार आहे तो 150 मिनिटांचा असतो आणि ह्या 150 मिनिटांमध्ये 2 ते 3 टिप्स मी तुम्हाला व्हेरी व्हेरी आयएमपी सांगतोय. फर्स्ट, सर्वात आधी लँग्वेज सॉल्व्ह करा. सॉरी, जीकेचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. जीकेचे क्वेश्चन 25 क्वेश्चन असतील ते फक्त 15 मिनिटांमध्ये. नंतर लँग्वेजचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. 25 क्वेश्चन असतील ते पण 15 मिनिटांमध्ये. म्हणजे 30 मिनिटांमध्ये 50 क्वेश्चन तुमचे व्हायलाच पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्याही क्वेश्चनला सेकंड राऊंडसाठी पेंडिंग ठेवू नका. इट इज व्हेरी व्हेरी आय एम. पहिल्या राऊंडलाच सायन्स स्कूलचे पेपर सॉल्व्ह करायचे. सेकंड राऊंडला वेळ राहणार नाही. तुम्ही त्या क्वेश्चन पर्यंत रिटर्न येणार पण नाहीये. त्याच्यानंतर कोणतेही क्वेश्चन फर्स्ट का सेकंड ट्राय करा. आता थर्ड नंबरच्या कोणता सब्जेक्ट घेणार? इंटेलिजंट टेस्ट. इंटेलिजंट टेस्टला 25 क्वेश्चन असतील, त्याला 40 मिनिट द्यायचे आपल्याला. 40 मिनिट इंटेलिजंट टेस्टला. इंटेलिजंट टेस्टला एखादा क्वेश्चन जर का टफ आला, पहिला ट्राय करा, सेकंड ट्राय करा. 2 ट्राय मध्ये जर का तो आला नाही तर त्याला डायरेक्ट टुक्का मारून पुढे निघा. त्याला पेंडिंग ठेवायची नाही. टाइम पुरणारच नाही तुम्हाला, लक्षात घ्या. फोर्थ नंबरचे सब्जेक्ट असणार मॅथ. मॅथला सर्वात शेवटी सॉल्व्ह करा. आता काही मुलं म्हणतील का सर माझे मॅथ चांगलं आहे, म्हणजे सुरुवातीला सॉल्व्ह करता. तर तसं करू नका. मॅथला आपण गुंतू शकतो. कोणत्याही क्वेश्चनला 1 किंवा 2 ट्राय करा. तिसऱ्या चौथा ट्राय घ्यायचे नाही. कोणत्याही क्वेश्चनला 1 ते 1.5 मिनिटाच्या वर थांबायचं नाही. काही मुलं काय करतात, एखादा क्वेश्चन नाही समजला, 8-8, 10-10 मिनिटे, 15-15 मिनिटं त्या क्वेश्चनला थांबतात. 10 मिनिटं जरी लावलेत तरी तो एक क्वेश्चन आपल्याला 3 मार्क्स देणार आहे मॅथला. जास्त वेळ थांबायचं नाही. खूप महत्वाची सूचना आहे. पहिला ट्राय करा, दुसरा करा, जास्तीत जास्त तिसरा ट्राय. 3 ट्राय मध्ये नाही आलं, टुक्का मारून पुढे निघायचे, थांबायचे नाही. आपल्याला 125 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि शेवटच्या क्वेश्चन पर्यंत जायचे. ठीक आहे, पेंडिंग ठेवायची नाही मित्रांनो. ओके. आणि सर्वात महत्वाचं, या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी मी एकच म्हणतो, तुम्ही वर्षभर किती रात्रंदिवस तयारी केलेली असेल, ती तयारी एका बाजूला असते आणि त्या तयारीला तुम्ही 150 मिनिटांमध्ये, सैनिक स्कूलच्या पेपर 150 मिनिटांच्या असतो, म्हणजे 2.5 तासाच्या. 2.5 तासाच्या तुमच्या माइंडसेट किती कूल आहे. माइंडसेट कूल, परंतु पेपर सॉल्व्ह करण्याची जी मेथड असेल ती अग्रेसिव्ह पाहिजे. मॅथ एकदम फास्ट, इंटेलिजंट टेस्ट फास्ट. इथं स्पीड आणि अॅक्युरेसी याला महत्व आहे. एक्झाम ओरिएंटेड तुमची अप्रोच पाहिजे. आणि सैनिक स्कूलचा जो पेपर आहे ना, तो 300 मार्क्सचा आहे. त्याच्यामध्ये 200 मार्क्स जे आहेत ना, ते फक्त प्रॅक्टिसचे. त्याच्यामध्ये 150 मार्क्सचे तुमचं 150 मार्क्स जे आहेत, 150 मार्क्स तुमचे आयटीला असतील, कारण 50 क्वेश्चन्स आणि 150 मार्क्स आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन मॅथला तुम्हाला 3 मार्कांचे, सॉरी मॅथ बद्दल मी म्हणतोय, 50 क्वेश्चन तुमचे मॅथचे असतील आणि त्याला मार्क्स असणार आहेत 150. म्हणजे 50 इंटू 3 केलं तर 150 होतात. म्हणजे मॅथच्या प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्स देणार आहेत. जेव्हाही तुम्ही मॅथचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार तर लक्षात घ्या, आपण सोडवतोय तो क्वेश्चन 3 मार्क्स साठी. म्हणजे 150 मार्क्स आपल्याला फक्त मॅथला आहेत, 50 मार्क्स इंटेलिजंट टेस्टला आहेत. म्हणजे 200 मार्क्सचा जो पेपर आहे ना, तो फक्त प्रॅक्टिसचा आहे. आणि 100 मार्क्स मध्ये तुम्हाला परत काय, जीके, 50 मार्क्सला जीके आणि 50 मार्क्सला काय लँग्वेज आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हा व्हिडिओ पण मी तुम्हाला लवकरच अपलोड करतो. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही लवकरच आपल्या एक तर युट्यूब चॅनलला मी अपलोड करून टाकतो, म्हणजे कोणी त्याला बघू शकतो. थांबतो. आजच्या लेक्चरला आपण सर्वांना एक्झामसाठी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.